गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सो हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी. आणि कसं काय मुंबईकर, आज पुन्हा निघालोय आपण नाईट शिफ्टसाठी. सो जाता जाता डेली ऑब्झर्वेशनचे व्हिडिओ काढत. आणि आज थोडं लेट आहे, शिफ्ट 11ची शिफ्ट आहे, म्हणून आपण निघालो आहोत 10 वाजता. कॅमेरा अँगल बरोबर आहे का बघू दे. हा, मस्त आहे, एकदम छान. काल हॉर्न नव्हता वाजत. आज परमनंटली एक सोल्युशन केलंय, बघूया काय आउटपुट देतं ते. पण हॉर्न छान वाजतात. 2 हॉर्न लावलेत आपण. आपल्याकडे एक जुना पडलेला तोच, आणि तेव्हा माहीत नव्हतं की हॉर्न लूज कनेक्शनवरती पण प्रॉब्लेम देऊ शकतो. त्याच्यामुळे मी नवीन हॉर्न घेतलेला एक कंपनीकडून आलेला नव्हता, आफ्टर मार्केट हॉर्न होता. तर तोही हॉर्न बसवलेला आहे. तर आवाज ऐकू शकता तुम्ही हॉर्नचा. जास्त लाऊड पण नाही आणि जास्त कमी पण नाही, म्हणजे समोरच्याला त्रास होईल असा पण आवाज नाही. छान आवाज आहे. चला परत सिग्नल सुरू. प्रॉब्लेम नाही, नंतर कट करू शकतो आपण. पण सिनेमॅटिक मोडवर एक ब्लॉगला वेगळाच क्वालिटी भेटते. क्लिअर, क्रिस्टल आणि कलरफुल. काकी रागवलेत. बापरे, किती जोरात हॉर्न मारला त्याला. बरोबर आहे त्यांचं, पण त्या रिक्षावाल्याने मध्येच गाडी आणून उभी केलेली. आणि मित्रांनो, समोर बघतच असाल रत्ना हॉटेल आणि त्याच्या समोर लावलेल्या BMCचा नो पार्किंगचा बोर्ड. आणि सगळ्यांच्या जवळजवळ नाही ना म्हटलं तरी 3-4 गाड्या पार्किंग आहेत तिकडे. वेलकम टू मुंबई एवढंच बोलू शकतो. कारण का जिथे नो पार्किंगचे बोर्ड असतात तिथेच मोस्ट ऑफ पार्क केलेल्या असतात गाड्या. आज तारीख 2 आहे, पण हा ब्लॉग तुम्हाला उद्या येईल मे बी 3 तारखेला. आज आला तसा 1 तारखेचा नाही, आज 1 तारीख आहे. 1 तारखेचा ब्लॉग 2 तारखेला. आणि 31 डेज, जानेवारी पूर्ण. आपण इधर जा रहे चाचा. हे बघा, हे घाई असलेली लोक नेहमीप्रमाणे सिग्नल तोडून पुढे. मे बी आपल्याला हवा भरायला थांबावं लागेल. सो तर मित्रांनो, बोलण्यासारखं आज एवढं काही नाही. हां, तर सकाळच वर्षाच्या पहिल्या दिवशी पावसाचं आगमन झालेलं आहे. आणि वेदरचा काहीच नेम नाही, कधीही काही होऊ शकतं मित्रांनो. तर
कालच्या पावसामुळे आज थंडी जास्त आहे आणि सकाळी ऊन पण तेवढंच होतं मित्रांनो. तर अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि आजाराची लक्षणं घेऊन आलाय. खूप लोकांना घशाचे, सर्दीचे आणि खोकल्याचे त्रास झालेले आहेत. तर काळजी घ्या मित्रांनो. अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे, वेदर चेंजेसमुळे जास्त थंड झालेलं आहे वेदर. जागेवर हे बघा मफलर विफलर चालू झालेत हळूहळू. एवढी थंडी नव्हती कधी मुंबईमध्ये, पण आजकाल ह्यावेळेस जरा जास्त आहे. मस्त आरामात काढा काकी. अजून वेळ आहे आपल्याकडे खूप. लेफ्टचा सिग्नल देते समोर रोड असून सुद्धा. चालू आहे. मला एक गोष्ट विचारायची होती मित्रांनो. ज्यांच्याकडे स्कूटर्स आहेत त्यांना पंक्चरचे प्रॉब्लेम खूप जास्त येतात का? माझं तर ट्यूबलेस टायर आहे. जर पंक्चरचे प्रॉब्लेम असेल तर माझे स्कूटर नॉर्मल आहे. कारण का जर नसतील तर मग काहीतरी बघावं लागेल. कारण का खूप पंक्चरचे प्रॉब्लेम येतात खूप जास्त लेवलला. भरून घेऊया काय? इकडे पण पंक्चर काढतात मित्रांनो. चालू आहे. क्लीन आवाज छान आहे, पण लाऊड खूप आहे. आमचे पण असेच होते एका वेळेच्या. इन्फिल्ड ही BS3 नाही पण आता रिसंट मध्ये आलेली गाडी वाटते. तर रात्रीचे आता वाजलेत मित्रांनो. थांबा 2 मिनिटं. 10 म्हणजे काय नाही, वेळेत पोचतो आपण. आणि ॲम्ब्युलन्सचा आवाज येतोय लांबून कुठून तरी. आता परफेक्ट जरा बघू शकतो. जास्त आपटते गाडी का, काय झालं काय माहित नाही. आपण होतो स्कूटीवरती मित्रांनो. तर नेमकं काय झालंय, नाही म्हटलं तरी मी महिन्याला 3-4 पंक्चर काढत असतो. 2 महिन्यानंतर. पण का पंक्चर निघतात तेच कळत नाही. आता समोरची गोष्ट कोणी पिन मारलेली नाही किंवा काय. मे बी माझ्या पार्किंगमध्ये कोणतरी कांड करत असेल. कोणतरी ज्याला गाडी जास्त आवडत असेल मे बी तो करत असेल. किंवा ह्या बाईकला, स्कूटीना जास्त प्रॉब्लेम होतो असं काही असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. आपण केबिन जरा बंद करूया. ये आता कळेल आपल्याला क्वालिटी काय आहे किंवा काय नाही आहे. आणि मित्रांनो खरंच थंडी खूप जास्त आहे मित्रांनो. माईक आहे, माईक बघावं लागतं पहिला आहे की नाही. रेकॉर्डिंग सुद्धा सुरू आहे. आज सगळं ओके आहे आणि रस्ता सुद्धा रिकाम आहे वाटताच. 1 तारीख झाली. आता नवीन वर्षाची सुरुवात आजपासून. आणि गर्दी सुद्धा कमी झालेली आहे. मे बी आज सगळ्यांच्या सुट्ट्या संपल्या असतील. मोस्ट ऑफ लोकांच्या सुट्ट्या संपल्या, शाळेच्या पण आणि लोकांच्या पण त्यांच्या पॅरेंट्सच्या पण. खूप गरजेचं आहे मित्रांनो, जर पॅरेंट असाल तर
फॅमिली बरोबर क्वालिटी टाइम घालवणं, कारण का ह्याच्या पुढेच आपला बॉन्ड जो आहे तो स्ट्रॉंग होतो पॅरेंटिंग मधला मोस्ट ऑफ. कारण का कसं असतं मित्रांनो, आता पॅरेंटिंगच्या गोष्टी का बोलतोय, कारण का मला सुद्धा एक मुलगी आहे छोटी. व्हिडिओ अजून टाकलेले नाहीत कारण का 2च वर्षाचे, सो नाही टाकले. करून देईन मी. आता नवीन एक व्लॉग येईल तुम्हाला कोकणातला, तर त्याच्यामध्ये माझी पूर्ण फॅमिली तुम्हाला पाहायला भेटेल. नो वरीज. कारण का माझा फेस तर मी रिव्हील केलाच आहे आणि त्याच्यावर चांगले व्ह्यू पण आले आहेत. नो प्रॉब्लेम. मला पाहिजे होते, मी एक्सेप्ट केलेले त्याच्यापेक्षा जास्त झाले. सो थँक्यू त्याच्यासाठी. पण अजून पुढे सबस्क्रायबर वाढायला हवेत, कारण का आपलं हे बघ हे असे मग दिसतात. आणि काकाने हेल्मेट सुद्धा नाही घातलं, मस्त चाललेत आपल्या धुंदीत. पुढे मागे गाडी आहे की नाही माहित नाही. छान मस्त मधुर सुरीला. स्कूटीमध्ये 2 हॉर्न कसे बसतात ते थोडेसे ॲडजस्ट करून मी बसवलेले आहेत. सेटअप तुम्हाला मे बी उघडल्यावर कधीतरी दाखवेल. आता बंद केलं आहे ते सगळं. सकाळी ॲक्च्युली व्हिडिओ बनवायला पाहिजे होता, नाही बनवला मी. अजून एक ॲड झाला असता. तर ह्याची काळजी, नीलपरीची काळजी मी स्वतःच घेतो मोस्ट ऑफ. जर सर्व्हिस सेंटरला टाकायचं झालं तर ऑइल बिल मोस्ट ऑफ, ब्रेक वायर सगळं जे काय असेल त्या करताच फक्त टाकतो. बाकीचं इलेक्ट्रिकचं काम मीच करतो. लाईट म्हणा, परत हॉर्न्स म्हणा, 2-4 गोष्टी याच्यावरती ट्राय करून झालं मी. ब्लॉगमध्येच सांगतोय, कट होईल मे बी. तर थोडीशी रश तर नाही म्हणता येणार ह्याला, पण आहे थोडीशी गर्दी आहे. हवेचा लपडा आहे थोडासा, मे बी 2-4 असेल असं एखाद दुसरं अजून, तर मग झाले की 1000 रुपये होऊन जातील पंक्चरचे. त्यात नवीन टायर येतो मित्रांनो. वाटत तर नाही, पण कसं आहे मित्रांनो, ट्यूबलेस असले ना की नाही कळून येत की पंक्चर आहे किंवा काय आहे, नाही समजत. सो वारंवार चेक करावी लागते, हवा किती आहे किंवा काय किती आहे. तर मित्रांनो, कालचा पहिला ब्लॉग खूप दिवसानंतरचा कसा वाटला, काही कमी आहे का त्याच्यात, किंवा अजून काही मी अजून प्रोव्हाइड केलं पाहिजे किंवा काही चेंजेस केले पाहिजे, असे कमेंट असतील तर प्लीज करा मित्रांनो. त्याच्यामुळे माझंच फ्युचर थोडं सुधरेल या इंडस्ट्रीमधील. आणि मी नवीनच आहे मित्रांनो, मला काही झिरो नॉलेज आहे ह्याबद्दल. पण हळूहळू गेन करतोय मी, हळूहळू शिकतोय, अजून शिकणारच. पण थोडंसं तुम्ही हेल्प केली तर मे बी मला जास्त हेल्प होईल आणि चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ तुम्हाला भेटेल मित्रांनो. आणि राहिली गोष्ट ॲक्शन कॅमेराची, ते तर चॅनल मॉनिटाईज झाल्याशिवाय मी घेणारच नाही. कारण का कसं आहे मित्रांनो,
आपल्या मूडवर डिपेंड आहे, पण मूडी माणूस आहे थोडासा. आता कसं गॅप मोठा होता त्याच्यामुळे चालू केलं, आणि चालू केलं की मग पुढे कंटिन्यू राहतं, आणि गॅप चालू झाला मध्ये की गॅप व्हायला सुरुवात होतो. सो आता मी ठरवलंय की काही असू दे, छोटासा का होईना एक व्लॉग बनवायचा आणि तो तुम्हाला प्रोव्हाइड करायचा. तर आजच्या बाबतीत असं नवीन काही नाही भेटणार मित्रांनो. 1 तारीख आहे आज. वर्षाचा पहिला दिवस, बिझी दिवस, आणि गुरुवार एकादशीचा दिवस. नाही, 31 डिसेंबरला एकादशी होती. जास्त तर आपण आहोत विलेपार्लेला मित्रांनो, आणि महाराजांचे दर्शन इथे भेटतात. हे पण बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. काल आपलं राहिलेलं थोडं घाई गडबडमध्ये होतं आणि लवकर निघायला येतं. आज पूर्ण झालं. आवाज थोडी ओके वाटते, पण बघूया आता पुढे जाऊन भरायचं आहे की नाही भरायचं ते बघावं लागेल. स्ट्रेंजर थिंग्स 5, 6 नव्हता, 5 होता. मे बी 6 आला असेल. लास्ट पार्ट होता म्हणून. मित्र तर मी नाही बघत, पण लोक बोलतात की लास्ट पार्ट आहे म्हणून, फायनल पार्ट ह्याच्यानंतर स्ट्रेंजर थिंग बंद होईल म्हणून. मजा येते असं करायला. गाडी आपटते खूप. शॉकआउट्स बघायला लागतील जरा चेक करून. जास्त गाडी सापडणं चालू झालं. तर बोलता बोलता आपण पोचलो आहोत सांताक्रूझ मध्ये. सांताक्रूझ मध्ये एंटर्ड केलंय आपण. आता न सिग्नल देणारे लेफ्टला जाते. बघा बोललो होतो ना.
लेफ्टला तर जायचंच असतं यांना, पण यांना सिग्नल पण नसतं द्यायचं. आता इकडून जरा सांभाळून, खूप खूप रिस्की रोड आहे मित्रांनो. तर इकडे आलात सांताक्रूजला ब्रिजवर तर खूप सांभाळून गाडी चालवावी लागते मित्रांनो. आणि हे मूर्ख वेगळे असतात, गाडी बंद पडू दे, पण कसं आहे ह्यांना जागेवरच थांबायचं असतं, स्कूटी उचलता येत नाही ना. हे बघा मित्रांनो, असा एरिया. पोलिसांची गाडी आहे का? तर एक ब्रेक घेऊ मित्रांनो इथे, मे बी थांबू, मे बी, कारण का आपल्याला हवा चेक करायची आहे. हवा चेक केलं की मग आपण पलटी मारू. आता नेक्स्ट टाइमला जर पंक्चर असेल तर आपण डायरेक्ट टायर चेंज करायचा प्रयत्न करू, पण खूप जास्त प्रॉब्लेम होत आहे पंक्चरचा. महिना 2 महिन्यातून एकदा पंक्चर काढावंच लागतात, आणि 1-2 पंक्चर नाही, 4-5 पंक्चर भेटतात, आणि त्याच्यावर नखरे वेगळे असतात. बाबा हेच गेलं आणि तेच गेलं आणि तेच. जाऊ द्या, बघूया आपण आता काय हाल हवाल आहेत पंक्चरचे. आता इकडे एक काका आहेत, ते हवा पण छान भरतात आणि पंक्चर पण काढतात. म्हणजे त्यांचे पंक्चर मोस्ट ऑफ हे करावे लागत नाही. आज आहेत की नाही आहेत माहित नाही, कारण का ते रोड सर्व्हिस पण देतात. हा, चल पुढे, आहेत. किधर गए चाचा? चाचा नहीं है लगता है. हे दुकान आहे मित्रांनो त्यांचं. चला पुढे बघूया आपण. नाही काय करू शकत आता. इधर का सिग्नल किधर जा रहे है भाई? लोक बंद करतात लवकर. तोच एक आहे, तो 10 वाजेपर्यंत उघडा असतो. हवा इधर है क्या? सही है दोनों? ठीक है, फिर पैसा बच गया मेरा. दे दूं कुछ? हाँ, व्लॉगिंग सोडू नका, मस्कर नाही. इंडस्ट्री मोठी आहे आणि कधी काय चमकशील सांगता येत नाही. झाले तर झाले. आपण असं नाही करायचं की हे सेकंडरी ठेवा. सेकंडरी असलं तर कसं आहे, आपलं जे करतोय ते करा. पहिला अभ्यास हवा, किंवा कितवीला जातो तू? लास्ट इयर. मग ते करा पहिलं, जॉब बघा, आणि हे सेकंडरी ठेवा. चमकलं तर मग फुल टाइम करायचं. हा, मग मी जॉब करून हे सगळं करतो. हा, चला. चलो.
असं असतं मित्रांनो. काय म्हणजे गरज नाही आहे की पैशांसाठी करायचंय. आपलं शौक बड़ी चीज है. शौक पालना सीखो दोस्तों. शौक पालोगे तो बहुत आगे जाओगे. चला खाली कर. ज्यांचे शौक नाहीत त्यांना खूप डिफिकल्ट आहे मित्रांनो जगणं. म्हणून सांगतो शौक पालो शौक. सगळं ओके. मग गाडी आपटते काय ते कळत नाही मला. बघायला लागेल. चल ठीक आहे, नो प्रॉब्लेम. म्हणजे आपले पंक्चर परफेक्ट बसलेले आहेत, काय प्रॉब्लेम नाही आहे. सकाळी 10च्या सुमारास पंक्चर बसवलेले. जर अजून पंक्चर असते तर मे बी ह्यावेळेस हवा खूप झाली असती किंवा कमी झाली असती. समोरच्याने सांगितले की बाबा हवा बरोबर आहे तर ठीक आहे. असाच ऍक्सिडेंट झालेला मित्रांनो. रिक्षावाल्यावर धडकलेलो. तर श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो इलेक्शन येतात. इलेक्शन मध्ये मे बी रस्त्याचं खोदकाम परत चालू होईल आणि इलेक्शन संपल्यावर रोड तसेच राहतील सांताक्रूज सारखे. तर मित्रांनो ह्यावेळेस सुद्धा सिलेक्ट करताना इलेक्शन मध्ये थोडा विचार करून करा. बाकी वोट देणं तुमचं काम आहे. कोणाला वोट द्यायचंय काय वोट द्यायचंय ते तुमचा प्रश्न आहे. पण वोट देताना सुद्धा 10 वेळा विचार करा कोणाला काय करायचंय काय नाही करायचंय. कारण का याच्यानंतर सिलेक्ट होणारे कॅन्डिडेट्स हे सगळं प्रगती घडवून आणतात. तर विचार करा थोडस आणि वोट द्या. मी पण विचार करूनच वोट देतो. इथे स्मूथ आहे. बाकीच्या ठिकाणी खड्ड्यांवरती आपटते गाडी. बोलता बोलता हवा चेक झालेली आहे. म्हणजे नील परीच चेक आहे. सगळं काय ओके आहे. सर्व्हिसिंग पण झालेली आहे याची. तर हा महिना आपण काढू शकतो आणि पुढला महिना सुद्धा काढू शकतो. फक्त टायरचं काहीतरी केलं पाहिजे. ट्यूबलेस टायरवर मे बी लवकर करत असेल. कारण का डगमगायला लागते गाडी आणि ट्यूबलेस वरती नाही डगमगत. 1-2 दिवस चालवली तरी नाही कळत मित्रांनो. फक्त हवा भरत राहायची त्याच्यात. विचार करतो एक पंक्चर किटच घ्यावी. पण हवा भरायला ऍट दी एंड आपल्याला तिथेच जावं लागेल. टायरवाल्याकडे. किट घेऊन सुद्धा फायदा नाही. बघा हे कालचं वातावरण कसं होतं, आजचं वातावरण काय आहे चेक करू शकता तुम्ही. काल असं वाटत होतं की आपण
बँड्रामध्ये फिरत नाही, बाहेरगावच्या गार्डन मध्ये फिरतोय. कलरफुल एकदम गार्डन होतं, कलरफुल. गर्दी अजूनही तशीच आहे, थोडा सुद्धा फरक नाही. अरे ही काय जागा आहे काय रिक्षा स्टँडची? तर आज आपल्याला मे बी केलं तर ठीक, नाही केलं तरी ठीक. 2 मित्र भेटलेले आपले, सो व्हिडिओ मध्ये तर घ्यावंच लागेल. इंडस्ट्री, आता ही इंडस्ट्री किती मोठी आहे, वास्ट आहे इंडस्ट्री ऍक्च्युली. पण कसं आहे, दुनिया छोटी आहे, तर कुठे ना कुठे कोण ना कोणतरी भेटूनच जातो. तर कायम मोबाईल उचला आणि शूट करत राहा अशा ठिकाणी. काय माहिती तुमचं भलं सुद्धा होऊ शकतं. चला, पहारा तेवढंच आहे का आज असं वाटतंय. पोलीस तर दिसत आहेत, मे बी आज निघणार निघत असतील न्यू इयर साठी. खूप थंड आहे मित्रांनो, खूप थंड आहे. कपडा कपडा आपलं काम आहे सांगणं, लोकांनी ऐकलं तर ठीक, नहीं तो अपने काम पे चलो. अपना बहुत बहुत काम है भाई. तर चालता बोलता आपण पोचलो आहोत आपल्या डेस्टिनीच्या जवळ. तर मी विचार करत होतो एक जातानाचा ब्लॉग पण होऊन जावा, देवा भाऊंना जातानाचे रोड पण दाखवून देऊ. देवा भाऊ, देवा भाऊ चांगला माणूस आहे, मस्त छान माणूस. कामात थोडी आहे असं नाही, माणूस सगळे परफेक्टच असतात आणि सगळंच परफेक्ट करून जातात. कुठे ना कुठे अडकतो माणूस कायम कुठे ना कुठे अडकत असतो, हे लक्षात ठेवा. कधी मजबुरी असते, कधी इगो असतो, कधी खूप काही गोष्टी असतात. माणसाच्या सवयी नाही बोलू शकत, माणसाच्या वागणुकीचे खूप काही पॉइंट असतात ज्याच्यामुळे माणूस त्या गोष्टी करतो सुद्धा आणि नाही करत सुद्धा. आता काल बघितलंच असाल किती मस्त ते गार्डन, पण तिथे पोचायचा रस्ता किती खराब आहे, असा प्रॉब्लेम आहे. तर आता जातानाचे रस्ते पण आपण बघून जाऊ, कारण काय येतानाचा तर रस्ता पाहिला इथपर्यंतचा. उद्या दिवसा तुम्हाला जातानाचा रोड दाखवेल आणि दिवसाचं पण दर्शन होईल तुम्हाला. खूप दिवस झाले रात्रीचे ब्लॉग येत आहेत, सो बघूया. तर झालंय आपली डेस्टिनी आलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत
स्टे ट्यून. ब्लॉग बघत राहा. आवडले तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि जर जास्त आवडले तर आजूबाजूच्यांना पण शेअर करायला लावा आणि सबस्क्राईब करायला लावा. मे बी एका टायमाला 4 जरी वाढले तरी खूप आहेत आपल्यासाठी. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा एन्जॉय करा, मजा करा, आणि काही चुकलं असेल तर माफ करा. तोपर्यंत जय शिवाय, जय जिजाऊ.